बाजारातून गाजरं संपण्याच्या अगोदर एकदा का होईना ही व्हायरल रेसिपी नक्कीच करून बघा. सगळीकडे व्हायरल होत आहे म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघूया. तर गाजरं घेतली होती, त्याला अगोदर स्वच्छ धुतली आणि सोलून घेतली. नंतर याचे बारीक काप करून घेतले. तर बघा आता कुकरमध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आणि कट करून घेतलेली गाजराचे बारीक तुकडे यामध्ये घालून घ्यायचे. चांगल्या या तुपामध्ये अगोदर ही गाजरं परतायची 5 ते 10 मिनिटं, म्हणजे चांगली परतली जातात आणि चांगली परतल्यामुळे ती पटकन शिजलीही जातात. तर बघा चांगली परतली गेली. आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तर यामध्ये आता मी दूध टाकून घेत आहे. कमीत कमी 4 ते 5 कप इथे दूध घालायचं आहे. जास्त टाकू नका, कारण आपल्याला नंतर याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्यात. जर जास्त दूध टाकलं तर ते शिट्टी वाटं बाहेर येईल. त्यामुळे ते मी 4 ते 5 कप दूध टाकून घेतलं. आता कुकरला टोपण लावलंय आणि आता कुकरच्या आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 4 ते 5 इथे शिट्ट्या काढायच्यात, कारण 3 शिट्ट्या काढल्या तर लवकर काही शिजत नाही. त्यामुळे एखादी शिट्टी जास्त झाली तरी काही हरकत नाही. आणि नंतर कुकरचं टोपण उघडून पाहायचं की शिजलं आहे का नाही व्यवस्थित. जर नसेल शिजलं त्यामध्ये आणखीन थोडंसं दूध घाला आणि परत कुकरचं टोपण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. जर शिजलंच नसेल तर बघा हे चांगलं शिजलं गेलेलं आहे. पातेल्यामध्ये काढून घेतलंय. एक मॅशर घेतलं. मॅशरच्या सहाय्याने चांगलं बारीक करून घेत आहे. ऑलरेडी चांगलं शिजलं आहे, त्यामुळे इतकं याला दाब द्यायची गरज नाही. मॅशर नसेल तर चमच्याच्या सहाय्याने सुद्धा याला बारीक करू शकता. तर बघा हे चांगलं व्यवस्थितपणे बारीक झालेलं आहे. आणि असं बारीक झालं की लगेच आपल्याला यामध्ये आणखीन एक इन्ग्रेडियंट्स ॲड करायचा आहे, ते म्हणजे साखर. तर गाजर ऑलरेडी थोडेसे गोड आहेत, त्यामुळे साखरेचं प्रमाण इथे मी थोडंसं वापरत आहे. तुम्हाला थोडंसं जास्त गोड खायचं असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन साखर ॲड केली तरी काही हरकत नाही. साखर यामध्ये अगोदर मिक्स करून घ्यायची, कारण हे जे आहे ते गरमच आहे. त्यामुळे गरम असतानाच हे चांगलं व्यवस्थितपणे साखर मिक्स होते. तर बघायला मी आणखीन थोडंसं कमी गॅसवर ठेवलं आहे, म्हणजे साखर चांगली व्यवस्थितपणे यामध्ये विरघळेल. यामध्ये आता मी वेलची पावडर टाकून घेत आहे. बरेच जण यामध्ये जायफळसुद्धा घालतात, पण जायफळ मी घातली नाही, फक्त वेलची पावडरच टाकून घेतली. आणि आता बघा पाहू शकता किती छान आणि मस्तही दिसत आहे. पाहून आलं ना तोंडाला पाणी. कधी वेगळ्या पद्धतीने असा गाजरचा हलवा करून पाहिलाय का? गाजर किसून घेण्यापेक्षा एकदा अशा पद्धतीने हलवा ट्राय करून बघा. कधी कधी ना आपल्याला गाजर किसायचा कंटाळा येतो. आता बऱ्याच महिला असा ज्यांना गाजर किसायचा कंटाळा येतो आणि कधी कधी गाजर जास्त किसण्यात आले तर आपला हात सुद्धा दुखतो. पण आपण ना डायरेक्ट गाजर कट करून कुकरमध्ये शिजून घेतला तर आपला हलवा जो आहे तो फक्त 10 मिनिटात बनवून तयार होतो. गाजर किसायला तर 10 मिनिटं लागतात. त्याचबरोबर हलवा बनवायला सुद्धा बाकीचा राहिलेला वेळ लागतो. त्यामुळे कमी वेळेत आणि झटपट पटकन होणारा हा पदार्थ आहे आणि बनवायला सुद्धा सोपा, करायला सुद्धा झटपट. तडका पॅनमध्ये थोडंसं तूप गरम करून त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घेतले आणि गाजरच्या हलव्यामध्ये ओतून घेतला. असं वरतून तुपाचं आणि ड्रायफ्रुट्सचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. वरतून थोडंसं तूप टाकल्यामुळे याला चव आणखीन सुद्धा छान येते. तर पाहू शकता किती झटपट आणि पटकन होणारा हा पदार्थ आहे. गाजर किसण्यापेक्षा असं झटपट पटकन एकदा करून खाऊन बघा. सध्या सोशल मीडियावर सुद्धा खूप व्हायरल होत आहे आणि बनवायला सुद्धा सोपा, त्याचबरोबर खायला सुद्धा खरंच खूप छान लागतं. रेसिपी कशी वाटली सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक, सबस्क्राईब. थँक्यू.